पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूड परिसरात तिघा हल्लेखोरांनी बाईकवरून येऊन अगदी जवळून गोळ्या झाडल्या। बरं, हे हल्लेखोर दुसरे तिसरे कुणीही नसून त्याचेच साथीदार निघाले। गोळ्या झाडल्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला। शरद मोहोळ पुण्यातल्या मोहोळ गँगचा सूत्रधार होता। ज्या ठिकाणी त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली त्याच ठिकाणी शरद मोहोळचीही हत्या करण्यात आली। पण यानंतर पुण्यात गँगवॉर भडकणार का? पुण्यात इतकं गँगवॉर का वाढलं? पुण्यात गँगवॉरचा जन्म कसा झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ही गोष्ट आहे साधारण 80च्या दशकातील। पुण्यातील 2 गँग उदयास आल्या होत्या। त्यावेळी गुन्ह्याचं स्वरूप मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचं होतं। पुढे 90च्या दशकात पुण्याचा विस्तार होऊ लागला तशी पुण्याची जुनी ओळख पुसली जाऊ लागली। पुणे हे IT हब बनत होतं। मोठमोठ्या कंपन्या येत होत्या, त्यासाठी जमिनीची गरज भासू लागली। पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जमिनीच्या किमती वाढल्या। या परिसरात ज्यांच्या जमिनी होत्या ते कोट्याधीश झाले। यातून आपण कोट्याधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात आली। उद्योगपतींना जमीन हवी होती आणि ती मिळवून देण्यासाठी एजंट्सची संख्या वाढू लागली। या जमिनी मिळवून देण्यासाठी दादागिरी, गुंडागिरीचा वापरही झाला आणि त्यातूनच पुण्यात गँगवॉरचा जन्म झाला। यामध्ये पहिली ठिणगी पडली ती 2005 मध्ये। मारणे टोळीतल्या अनिल मारणेवर हल्ला करण्यात आला आणि त्याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला। त्यानंतर 2006ला मारणे टोळीच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडगे गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती आणि त्यानंतर खऱ्या टोळी युद्धाला सुरुवात झाली। संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातला रहिवासी होता। त्याला आखाडा आणि पहिलवान या सगळ्या गोष्टींची आवड होती। जमिनी व्यवहारामध्ये पैसा आहे हे संदीप मोहोळ लहानपणापासून जाणून घेत होता। तो 19व्या वर्षी टोळी युद्धात सक्रिय झाला। त्यानंतर जमिनीसाठी धमकावणं, बळाचा वापर करणं अशा गुन्ह्यांमध्ये संदीप मोहोळचं नाव पुढे येऊ लागलं। पैसा आला आणि त्या पाठोपाठ त्याच्या गावची सत्ताही मिळाली। संदीप मोहोळ सरपंच झाला। राष्ट्रवादीत प्रवेश करून माथाडी कामगारांचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला। त्यानं मारणे टोळीचे 2 सदस्यांची हत्या केली होती, त्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती। मारणे टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता। अनेक हल्ल्यातून संदीप मोहोळ वाचला, पण मुठा गावातून कोथरूडला येत असताना मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली। आता ज्या जागी शरद मोहोळला मारलं त्याच जागी त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली होती। संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळकडे या गँगची सूत्र आली होती। त्यावेळी 2010 मध्ये मारणे गँगच्या किशोर मारणेची पुण्यात मोहोळ गँगकडून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणात 7 आरोपींना जन्मठेप झाली, त्यापैकी 4 जण निर्दोष सुटले। यामध्ये शरद मोहोळलाही शिक्षा झाली होती। शिक्षा होऊन तुरुंगात गेल्यावरही शरद मोहोळ स्वस्थ बसला नाही। त्यानं येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मोहम्मद काथिल सिद्दीकीचा खून केला। त्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। या प्रकरणातील आरोपी मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली होती। किशोर मारणे हत्या प्रकरणात शरद मोहोळ तुरुंगात होता, मात्र या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला। गुंडागिरी करत असतानाच शरद मोहोळला त्याचा भाऊ संदीप मोहोळ सारखेच राजकारणाचे वेध लागले होते। फरक फक्त इतकाच होता की संदीप मोहोळनं राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि शरद मोहोळच्या पत्नी स्वाती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर शरद मोहोळ पत्नीसोबत अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय झाला होता। त्याचा भाऊ संदीप मोहोळची ज्या कोथरूडमध्ये हत्या झाली तिथेच शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या झाली। आता शरद मोहोळवर हल्ला मुन्नाने केला, मात्र आता मुन्नानं हत्या केल्याचं कारण देखील समोर आलेलं आहे। मामाचा बदला घेण्यासाठी मुन्नानं शरद मोहोळला संपवून टाकलं।